मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आजची कहाणी आहे अशा व्यक्तीबद्दल जो कॅन्सरच्या शेवट स्टेजमध्ये सुद्धा जेव्हा त्याला माहित होतं आपलं मरण जवळ आलंय, अशा वेळी तो त्याच्या आईबद्दल विचार करत होता. आपण मेल्यानंतर आपल्या परिवारामध्ये कुठलाही मूल नाही, आपले वडील जिवंत नाहीत आणि अशा वेळी आपल्या मृत्यूनंतर आपल्या आईची काळजी कोण घेणार याचा विचार केला आणि त्यातून तो एका निर्णयावर आला. कॅन्सरच्या दरम्यानमध्ये जेव्हा त्याच्यावर किमोथेरपी चालू होती तेव्हा त्याला त्याच्या डॉक्टरनं एक सल्ला दिला होता की किमोथेरपीमध्ये तुझा स्पर्म काउंट कमी होईल, म्हणजे तुझ्या वीर्यामधली प्रजनन क्षमता कमी होईल, त्यामुळे तू तुझं वीर्य एका ठिकाणी स्टोअर करून ठेव. आणि त्यानं डॉक्टराच्या सल्ल्यानुसार त्याचं वीर्य एका IVF सेंटरमध्ये स्टोअर करून ठेवलं. नंतर त्या मुलाचा फेब्रुवारी महिन्यामध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्या आईला कळालं की आपल्या मुलानं त्याचं वीर्य एका ठिकाणी साठवून ठेवलेलं होतं. ते वीर्य मिळवण्यासाठी आईने त्या IVF सेंटरकडे संपर्क साधला. IVF सेंटरला मागणी केली की माझ्या मुलाचं जे स्पर्म आहे, ते जे वीर्य आहे, ते मला तुम्ही सुपूर्द करावं, जेणेकरून मी माझ्या परिवाराचा वंश पुढे चालू ठेवू शकेल. IVF सेंटरनं असा कुठलाही कायदा नाही की एखाद्या मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं वीर्य त्याच्या फॅमिलीला दिलं पाहिजे असं सांगून ते वीर्य त्या परिवाराला देण्यास नकार केला, त्याच्या आईला देण्यास नकार केला. त्यानंतर आई गेली महाराष्ट्राच्या आरोग्य आयुक्तांकडे. आरोग्य आयुक्तांनी त्यांना नकार दिला आणि केंद्राकडे जायला सांगितलं. आई गेली दिल्लीच्या हेल्थ मिनिस्ट्रीकडे, केंद्राच्या हेल्थ मिनिस्ट्रीकडे, आणि त्यांना मागणी केली की माझ्या मुलाचं मृत्यू झालेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे आणि त्याचं वीर्य मला पाहिजे, जेणेकरून एखादी सरोगेट मदर घेऊन मी आमचा वंश पुढे वाढेल आणि त्या प्रकारे आम्ही पुढे आमचा वंश वाढवणार. सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीने म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांची पिटिशन जी होती त्यांची मागणी रद्द केली. त्यानंतर आईला नाईलाजाने बॉम्बे हायकोर्टात जावं लागलं. बॉम्बे हायकोर्टात गेल्यानंतर सुनावणी सुरू झाली. सुनावणी दरम्यानमध्ये त्या मुलाच्या काकूला कटघऱ्यात बोलवण्यात आलं जबाब घेण्यासाठी जस्टिस समोर. काकूनं सांगितलं आमचा पुतण्या जेव्हा 21व्या वर्षामध्ये होता, त्याला कॅन्सरचं त्याची माहिती झाली आणि त्याच्याकडे खूप कमी दिवस होते. अशा वेळी त्याने मला बोलवलं. माझ्या पुतण्यानं मला सांगितलं की माझं हे वीर्य आहे. माझे काका वयाच्या 21व्या वर्षी त्यांचं निधन झालं. माझे वडील वयाच्या 45व्या वर्षी वारले. माझ्या फॅमिलीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये कुठलंही मूल नाही जे माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईची किंवा तुमची म्हणजे तुमची काकूची काळजी घेणार नाही. अशा वेळी माझं स्पर्म मी एका ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या स्पर्म मधून तुम्ही एखादी आई हायर करून म्हणजे सरोगेट मदर घेऊन त्या स्पर्म मधून तुम्ही एखादं बाळ जन्माला आणा, जे माझ्या मृत्यूनंतर, तो मुलगा असेल मुलगी असेल, माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईची काळजी घेईल, कारण का ती आता 50शी ओलांडलेली आहे, तिचं वय जास्त झालेलं आहे, तिच्या या म्हातारपणामध्ये तिची काळजी घेणारं कोणी नाही. माझ्या मृत्यूनंतर तिला एखादं बाळ लागेल, ज्या प्रकारे ती माझ्यावर प्रेम करत होती त्या प्रकारे ती त्या बाळाचं संगोपन करेल आणि त्यामध्ये मला बघल त्या बाळामध्ये. असं म्हणताच काकूने तो जबाब कोर्टामध्ये सादर केला आणि जस्टिस म्हणजे जे न्यायालयामधले न्यायदेवता होते त्यांना पण खरं तर त्यांच्या सुद्धा भावना विवश झाले की त्यांना पण गहिवरून आलं की मृत्यूच्या दरम्यानमध्ये सुद्धा हा व्यक्ती आपल्या आईची, आपल्या परिवाराची काळजी करत होता. खरं तर ह्या संपूर्ण जबाबानंतर न्यायालयाने आदेश दिला त्या फर्टिलिटी सेंटरला की त्या व्यक्तीचं जे सीमन आहे ते तुम्ही स्टोअर करून ठेवा, कारण टाइम बाउंड होता. 31 जुलैला म्हणजे या महिन्याच्या 31 जुलैला ते सीमन एक्सपायर होईल, त्यानंतर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. पुढील सुनावणी आहे, त्या सुनावणीमध्ये त्या आईच्या बाजूने कदाचित निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण त्या व्यक्तीने जेव्हा त्याचा करार केला होता सीमन ठेवताना त्यावेळी त्याच्यामध्ये अट होती की जर माझं लग्न झालं तर ते सीमन माझ्या पत्नीला द्या. मुलाचं लग्न झालेलं नव्हतं, तो अनमॅरिड होता, 21व्या वर्षी त्याचं निधन झालं, तर अशा वेळी त्याने तो सीमन परिवाराला देण्याचा निर्णय स्वीकारला असता असं न्यायदेवताचं म्हणणं होतं. त्यानंतर आता पुढच्या सुनावणीमध्ये ते सीमन त्याच्या आईला मिळण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक केस झालं होतं ज्यामध्ये त्या मेलेल्या मुलाचं वीर्य त्याच्या परिवाराला देण्यात आलेलं होतं. खरं तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे दिवस कमी असताना, आपण मरणाच्या उंबरवट्यावर असताना सुद्धा आपल्या परिवाराबद्दल विचार करणं, आपल्या आईबद्दल विचार करणं, आपल्या काकूबद्दल विचार करणं खरंच खूप मोठी गोष्ट मानावी लागेल. आणि ही घटना सत्य घटनेवर आधारित आहे, कुठलीही काल्पनिक घटना नाही. पिटिशनची लिंक मी तुम्हाला बिलो लिंक लाईन मध्ये दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही ती पूर्ण स्टोरी वाचू शकता. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.